हाय फ्रेंड, आज आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ह्या टॉपिकमधून की जो नेक्स्ट पॉईंट आहे तो नॉमेनक्लेचर ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स हा पार्ट आपण आज पाहणार आहोत. ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर आणि त्याच्या संदर्भात असणारे जे IUPAC जे रूल्स होते तो पार्ट आपण ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये कवर केलेला आहे आणि त्याच्यावरती असणारे जे एक्झाम्पल्स प्रॅक्टिससाठी असणारे एक्झाम्पल्स वगैरे हा सगळा डिटेल पार्ट ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण जो नॉमेनक्लेचरचा जो क्लास पाहणार आहोत त्यामध्ये नॉमेनक्लेचर ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. The first one, the nomenclature of aliphatic hydrocarbons. The hydrocarbons, that means the compound only contain carbon and hydrogen bonded molecules. The hydrocarbon can be classified according to the bonding nature of the molecules, like the first one, alkane, it also known as paraffins, having general formula CnH2n plus 2. For example, these are the saturated compounds. They form a single bond between the all elements present in the molecules. That is, the saturated only single bonded component is present in the alkane molecules. That is also known as paraffins. The second class of aliphatic compound, that is alkenes, it also known as olefins, having general formula CnH2n. In here, the all component present in the molecule, they are in the double bonded, it also known as unsaturated compounds, which contain one or more than one double bond present in the molecules. Then the third one, alkynes, it also known as acetylenes, having general formula CnH2n minus 2. In here, these are the unsaturated compounds, but it contain, there is triple bonded molecules. The molecule contain one or more than one triple bonded compounds are known as alkynes. These are the important class of aliphatic compounds. That is the first one, alkane compound, that is single bonded compounds. Second one, alkene compound, double bonded molecules. And the third one, alkyne compound, that is acetylene, which contain triple bonds. These are the important class of aliphatic compounds. Now in today's lecture we have to learn the class first, that is the IUPAC nomenclature of alkane compounds, it also known as paraffins, having general formula CnH2n plus 2. The paraffin or alkane, these are the saturated compounds which contain only one single bonded molecules. The nomenclature of these such molecules can be studied according to the नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन कंपाऊंड. जो फर्स्ट क्लास आहे अल्केनमध्ये की आपल्याला काय करायचं आहे की जो सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूस चेंज आहे, ओके, दॅट इज पॅरेंट न्यूक्लियस, इट ऑल्सो नोन एज रूट नेम, की जो दिलेला कंपाऊंड आहे त्या दिलेल्या कंपाऊंड्समध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत आणि तो म्हणजे दॅट इज रूट नेम. सपोज फॉर एक्झाम्पल दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये जर 5 कार्बन ॲटम्स असतील तर त्या 5 कार्बन ॲटमसाठी रूट नेम काय येणार आहे, दॅट इज पेंटेल. ओके, आणि दॅट इज दी सफिक्सला काय येईल ANE, ॲड काय करायचं आपल्याला ANE, म्हणजे पेन आणि ANE, दॅट इज नेम ऑफ दी मॉलिक्युल इज पेंटेन. आता ह्या अल्केनचे पुन्हा 2 क्लास होत आहेत की जी स्ट्रेट चेन मॉलिक्युल्स आणि ब्रांचड चेन मॉलिक्युल्स. त्यामध्ये जो पहिला जो आहे स्ट्रेट चेन मॉलिक्युल्समध्ये की त्या मॉलिक्युलचं नॉमेनक्लेचर लिहित असताना, नेम लिहित असताना आपल्याला जे रूल्स जे यूज करायचे आहेत IUPAC असणारे, त्या रूलच्या सहाय्याने त्या मॉलिक्युलचं नेम कसं येईल ते पाहूया बघा. दीज आर दी फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज दिस मॉलिक्युल कंटेन दॅट इज 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, म्हणजे जो पहिला जो आपला रूल काय सांगतो, यू कॅन सिलेक्ट रूट किंवा पॅरेंट न्यूक्लियस. आता ह्या दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत 7, त्यामुळे रूट जो येणार आहे दॅट इज हेप्टेल. ओके, म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे हेप्टेल. त्याच्यानंतर त्या मॉलिक्युलचं जे नेचर जे सिंगल बॉन्डेड आहे त्यामुळे एंडिंग काय येणार आहे ANE. ओके,
दॅट इज सफिक्सला काय येईल ANE. आता हे दोन्ही ज्यावेळेस एकत्रित करू आपण त्या मॉलिक्यूलचं जे नेम तयार होईल दॅट इज हेप्टेन येईल. आणि ह्या हेप्टेनच्या पुढे आपण लिहिलेलं एन, दॅट इज एन इंडिकेट नॉर्मल चेन स्ट्रेट चेन मॉलिक्यूलसाठी असणार हे सिम्बॉल आहे. एन इंडिकेट दॅट इज नॉर्मल चेन मॉलिक्यूल एन हेप्टेन. ओके, तर हे असणार हे त्या मॉलिक्यूलचं अल्केनचं असणार हे IUPAC नेम तयार होईल. त्याच्यानंतर ब्रांचड चेन मॉलिक्यूल्समध्ये की जो सेकंड क्लास आहे अल्केनचा असणारा, की जो आपण स्टेट चेन मॉलिक्यूल की जो पॅरेंट न्यूक्लियस आहे कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन जी आपण सिलेक्ट केली आणि ह्या कंटिन्युअस लॉंगेस्ट चेनमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहे ते आयडेंटिफाय केले. दॅट इज 1 2 3 4 5 6 7 अँड 8. 8 कार्बनची असणारी चेन आहे. म्हणून ह्या मॉलिक्यूलचा जो रूट नेम जे येणार आहे दॅट इज ऑक्ट येईल. आणि ऑक्ट आल्यानंतर की त्या मॉलिक्यूल्सवरती असणारी जी ब्रांचिंग आहे, आता ही मेन कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन दॅट इज पॅरेंट न्यूक्लियस आणि पॅरेंट न्यूक्लियसमध्ये असणारे जे कार्बन ॲटम्स आहेत ते 8 आहेत. त्याच्यामुळे त्याचं जे रूट नेम जे आहे ते ऑक्ट येईल. आणि ते ह्या रूट नेमवरती किंवा जे मेन पॅरेंट न्यूक्लियसवरती जे ब्रांचिंग आहेत एकापेक्षा जास्त जे सबस्टिट्युएंट ॲड केलेले आहेत, आता तो सबस्टिट्युएंट कोणता आहे त्याचा असणारा नंबर आणि नेम त्याच्यानुसार त्याचं हे नेम तयार होईल. आता हा जो सबस्टिट्युएंट आहे तो कार्बन नंबर 4ला आहे आणि तो जो सबस्टिट्युएंट आहे त्या सबस्टिट्युएंट्समध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 2 आहेत. दॅट मीन दीज आर दी इथेन सबस्टिट्युएंट्स आहे. देअरफॉर the IUPAC name of the such branched chain molecule is 4-ethyl octane. ओके, तर हे त्या मॉलिक्यूलचं असणार हे नेम आहे दॅट इज 4-ethyl octane. हे दोन मेन क्लास आहेत ब्रांच्ड चेन आणि नॉर्मल चेन. कुठलीही ब्रांचिंग नसेल तर तो मॉलिक्यूल म्हणजे नॉर्मल चेनचा असणारा मॉलिक्यूल त्या नेमच्या समोर एन हे नोटेशन यूज करायचं की एन इंडिकेट दॅट इज नॉर्मल चेन. आणि जे ब्रांचिंग आहेत त्या ब्रांचिंगमध्ये पुन्हा त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ते टाईप्स आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी हे जे आता जे 2 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत, 2 जे क्लास जे आहेत अल्केन नॉमेनक्लेचर असणारे त्या क्लासवरती प्रॅक्टिससाठी जे हे एक्झाम्पल्स दिलेलं आहे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. यू कॅन चूज करेक्ट एंड, करेक्ट पॅरेंट न्यूक्लियस, रूट नेम अँड देन राईट करेक्ट नेम ऑफ दिस मॉलिक्यूल. हे जे दोन्ही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ह्या 2 एक्झाम्पलचे करेक्ट IUPAC नेम्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते नेम्स लिहून त्याचे जे इमेज जे आहे ते इमेज मला सेंड करा तुम्ही. देन सेकंड जो क्लास जो आपण पाहिला, सेकंड जो अल्केनचा असणारा जो क्लास आहे दॅट इज ब्रांच्ड चेन अल्केन्समध्ये, की जे पहिलं जे एक्झाम्पल पाहिलं दॅट इज स्ट्रेट चेन, इट ऑल्सो नोन ॲज नॉर्मल चेन. इन दिस मॉलिक्यूल देर आर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 8. देअरफॉर द IUPAC नेम ऑफ द सच मॉलिक्यूल इज एन octane. Okay, 8 that is oct system ANE indicate the suffix that is functional group ending चा असणारा that is therefore the name of the such molecule N octane. ब्रांचिंग मध्ये जो सेकंड क्लास जो आहे ह्याच्यापूर्वीचे जे एक्झाम्पल्स आपण पाहिले, इट ऑल्सो नोन ॲज द आयसो. द वर्ड आयसो इंडिकेट that is only one branching present in the molecule. Now see, there are total 4 carbon atoms and 1 is branching. Therefore the nomenclature of this molecule is isopentane. म्हणजे ह्या दिलेल्या मॉलिक्यूल्समध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 5 आहेत आणि एक ब्रांचिंग आहेत. अशा सिस्टीमला नॉमेनक्लेचर लिहित असताना आपण काय करतोय आयसोपेंटेन. अल्केन अनब्रांच्ड मॉलिक्यूल जेव्हा असेल दॅट इज त्यासाठी आपण नोटेशन यूज करतो एन, दॅट इज एन ऑक्टेन नॉर्मल चेन. आणि ज्यावेळेस एकच ब्रांचिंग आहे त्यासाठी आपण जे नोटेशन यूज करतो किंवा जे वर्ड यूज करतो दॅट इज आयसो. आणि त्या मॉलिक्यूल्समध्ये असणारे जे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ॲड करतो दॅट इज आयसोपेंटेन. इथं 5 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून आयसोपेंटेन. जर समजा 4 असतील तर आयसोब्युटेन. आता ह्या मॉलिक्यूल्समध्ये दिलेल्या मॉलिक्यूल्समध्ये जी ब्रांचिंग जी दिसते ओके, देर आर 2 ब्रांचिंग प्रेझेंट्स. अल्केन कंटेन दी कार्बन कंटेन 2 ब्रांचिंग की एकाच कार्बनवरती असते. समजा आपण ही सिस्टीम जर कन्सिडर केली तर ह्याच्यावरती असणारे एकच ब्रांचिंग आहे. अशा मॉलिक्यूलचे जे नॉमेनक्लेचर्समध्ये आपण जो वर्ड यूज करतो त्याच न्यूओ आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत ते ॲड करतो आहे. देअरफॉर दी नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज न्यूओ पेंटेन. आता ह्या मॉलिक्यूल्समध्ये जर पाहिलं तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत 5 आणि हे 2 ब्रांचिंग आहेत. ओके,
that is prefix neo is used for those alkane which have two methyl group attached to the second last carbon atom of the continuous chain. ओके, सेकंड लास्ट जो कार्बन, समजा आपण हे जर कार्बन चेन कन्सिडर केली आणि त्याच्या सेकंड लास्ट हा कार्बन, त्याला जर दोन ब्रांचिंग असतील तर अशा सिस्टीमला आपण की जे स्पेसिफाय करतो न्यूओच्या सहाय्याने आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ॲड करतो. देअरफॉर द नेम ऑफ द सच मॉलिक्यूल इज न्यूओ पेंटीन. ओके, ब्रांच्ड चेनमध्ये की 3 स्पेसिफाय केलेले वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. कुठलीही ब्रांचिंग नसेल तर त्यासाठी एन वर्ड यूज करायचा आहे, नॉर्मल चेन. एकच ब्रांचिंग असेल तर त्यासाठी वर्ड यूज करायचा आहे आयसो आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. 2 ब्रांचिंग एकच कार्बनला असतील तर त्यासाठी वर्ड यूज करायचा आहे न्यू आणि त्याची नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ओके, तर हे ब्रांचड चेन अल्केनच्या नॉमेनक्लेचरसाठी असणारे हे रूल्स आहेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स दिलेले आहेत की हे 2 एक्झाम्पल्स आहेत. ह्या मॉलिक्यूल्स असणारे IUPAC नेम्स की तुम्हाला लिहायचे आहे ते आणि त्याचे आन्सर सेंड करायचं आहे. ओके, हे 2 एक्झाम्पल. देन क्लासिफिकेशन ऑफ कार्बन ॲटम्स. Classification of carbon atoms. The structural formula of alkane which contain 4 types of carbon atom presents. These 4 types of carbon atoms can be specified according to its bonding natures. की जो कार्बन ॲटम एकमेकांसोबत जे अटॅच आहेत त्याच्यानुसार त्या कार्बनला स्पेसिफाय केलेले आहेत आणि ह्या स्पेसिफिकेशन्समध्ये कार्बन कॅन फॉर्म दी 4 टाईप्स ऑफ कार्बन बॉन्डिंग्स किंवा कार्बन ॲटम्स. जो पहिला जो आहे त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी कार्बन ॲटम्स. की प्रायमरी कार्बन ॲटम्स अटॅच्ड टू वन अदर कार्बन ॲटम्स इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन ॲटम्स. आता हा जो CH3 ग्रुप आहे फक्त तो एकाच दुसऱ्या कार्बन ॲटमसोबत ह्या कार्बन ॲटमसोबत अटॅच असणाऱ्या कार्बनला प्रायमरी कार्बन ॲटम्स म्हणतो आहे किंवा त्या कार्बनवरती असणारे जे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत किती 3 आहेत. देअरफॉर द नेचर ऑफ दिस कार्बन ॲटम्स is primary. Then secondary carbon atoms. A carbon atom attached to 2 other carbon atoms is called as secondary carbon atoms. आता हा जो सेकंडरी जो कार्बन ॲटम्स आहे हा CH2 सेकंडरी कार्बन ॲटम आहे. ह्या CH2 कार्बनवरती 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत आणि 2 कार्बन ॲटम्स आहेत. हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे. म्हणून ह्या कार्बनचं जे नेचर जे आहे दॅट इज दीज आर दी सेकंडरी कार्बन ॲटम्स. देन next one, that is tertiary carbon atoms. The carbon atom attached to 3 other carbon atoms is called as tertiary carbon atoms. tertiary carbon atom असणार हा CH कार्बन आहे की ज्या कार्बनला 1 हायड्रोजन ॲटम्स आणि 3 दुसरे कार्बन ॲटम्स अटॅच झाले, जसे की हा एक आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. म्हणून ह्या कार्बन ॲटमचं जे स्केलेटल नेचर जे आहे ते स्केलेटल नेचर that is tertiary आहे. and the last one that is quaternary natures. A carbon atom attached to 4 other carbon atoms is called as quaternary carbon atoms. ओके, हा जो कार्बन ॲटम आहे तो क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स आहे आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम्समध्ये की जो कार्बन ॲटम्स 4 वेगवेगळ्या कार्बन ॲटमने अटॅच आहे, जसं की हा एक आहे, हा दुसरा CH3 ग्रुप आहे, हा तिसरा CH3 ग्रुप आहे आणि हा चौथा CH2 असणार हा वेगळा ग्रुप आहे. देअरफॉर द नेचर ऑफ दी सेंटर कार्बन ॲटम इज क्वाटर्नरी. ओके, दीज आर दी स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अल्केन हॅविंग डिफरंट स्केलेटल नेचर्स ऑफ कार्बन ॲटम्स. अकॉर्डिंग टू दी स्केलेटल नेचर this carbon can be specified as a primary carbon atom, secondary carbon atom, tertiary carbon atoms and quaternary carbon atoms. These are the examples of carbon atoms, different types of carbon. ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण की जे दिलेलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा IUPAC नेम्स आपण वेगवेगळ्या रूलच्या सहाय्याने लिहित होतो. आता इथे जे आपण जे एक्झाम्पल जे पाहणार आहे ह्या एक्झाम्पल्समध्ये की एखाद्या कंपाऊंडचं नेम दिलेलं आहे आणि त्या नेमवरून त्या मॉलिक्यूलचं करेक्ट स्ट्रक्चर फाइंड आउट कसं करायचं ते एक्झाम्पल्स आपण आज पाहणार आहोत. की जे नेम दिलेलं आहे 3,3 डॅश डायइथाइल 5 डॅश मिथाइल डेकेन. दीज आर दी IUPAC नेम ऑफ मॉलिक्युल्स. तर ह्या नेमवरून आपल्याला त्या करेक्ट मॉलिक्युलर जे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर अशा कंडिशन्समध्ये की जे स्टेप फर्स्ट आहे
त्या स्टेप फर्स्टमध्ये आपण काय करायचं आहे की जे रूट नेम जे आहे, आता ह्या रूट नेम्समध्ये लक्षात येते मिथाईल डेकेन. डेकेन इंडिकेट देअर आर 10 कार्बन ॲटम्स. आता ह्या रूटमध्ये लक्षात येते आपल्याला डेक आणि ANE आहे. ANE फॉर अल्केन सिस्टीम आणि डेक इंडिकेट नंबर ऑफ 10 कार्बन ॲटम्स. ओके, त्याच्यामुळे स्टेप फर्स्टमध्ये की जेवढे रूट आहे तेवढे कार्बन ॲटम्स आपण इथे स्ट्रक्चरमध्ये ड्रॉ करून घ्यायचे आहेत. 10 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून इथं आपण हे 10 कार्बन ॲटम अटॅच करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड जी स्टेप आहे तर त्या मॉलिक्युल्समध्ये जे सबस्टिट्युएंट्स आहेत, ओके, सबस्टिट्युएंट्स आहेत किंवा ब्रांचिंग आहेत, त्या ब्रांचिंग आपल्याला ॲड करून घ्यायच्या त्या पर्टिक्युलर जो नंबर आहे त्या. आता इथं पहिली जी ब्रांचिंग आहे 3 आहे आणि इथायलचे 2 ग्रुप्स आहेत ते कार्बन नंबर 3ला आहेत, की जे 2 ग्रुप्स आपण इथे ॲड करून घ्यायचे कार्बन नंबर 3ला. आणि कार्बन नंबर 5ला दुसरा अजून एक सबस्टिट्युएंट्स आहेत की तो म्हणजे मिथाईल आहे. ओके, पण आपण ह्या सेकंड स्टेप्समध्ये की जे कार्बन नंबर 3 2 इथाईल ग्रुप्स आहेत, दोन्ही इथाईल ग्रुप्स आपण कार्बन नंबर 3ला अटॅच केलेले आहेत आणि कार्बन नंबरला जो मिथाईल ग्रुप आहे तोही अटॅच केलेला आहे. आणि त्यानंतर राहिलेले जे कार्बन ॲटम्स आहेत त्या कार्बन ॲटमची जी व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी आपण हायड्रोजनच्या सहाय्याने फुलफिल करणार. टर्मिनल कार्बन ॲटम दॅट इज CH3 आणि त्यापासून तयार झालेले ही फायनल स्ट्रक्चर ह्या मॉलिक्युलचं असणार हे करेक्ट स्ट्रक्चर आहे. ओके, दॅट इज 3 डाय इथाइल 5 methyl alkane. Then next one, if the branched chain like the alkane, if the substituent is a branched alkyl groups, the name of substituent is written in the bracket and the parent chain outside the bracket. की जर समजा दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये these are the ब्रांचिंग आहे, सबस्टिट्युएंट्स आहे आणि सबस्टिट्युएंट्स पुन्हा ब्रांच्ड चेन असेल तर अशा कंडिशन्समध्ये नॉमेनक्लेचर लिहित असताना आपण काय करतो आहे की ज्या ब्रांचिंगचं जे नेचर आहे त्याच्यावरून किंवा की जी ब्रांच्ड चेन आहे त्याचं नेम आपण ब्रॅकेटमध्ये लिहून ब्रॅकेटच्या बाहेर जो मेन पॅरेंट चेन आहे त्याचं हे नेम लिहितो. ओके, वेगवेगळ्या 2 टाईप्सनं त्याचं नेम लिहू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल ह्या मॉलिक्युल आपण नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6. रूट नेम आहे, रूटमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत 6 आहेत, देअरफॉर हेक्झेन सिस्टीम आहे. आणि कार्बन नंबर 3ला की जो सबस्टिट्युएंट्स आहे आणि त्या सबस्टिट्युएंटचं नेचर जे आहे ते आयसो आहे, आयसोप्रोपाईल आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 3 आहेत, देअरफॉर दी 3 आयसोप्रोपाईल हेक्झेन. किंवा ह्या मॉलिक्युलचं जे नेम आहे ते नेम लिहित असताना आपण काय करतो आहे की जे सबस्टिट्युएंट्स आहे त्या सबस्टिट्युएंट्स असणारे ब्रॅकेट्समध्ये नेम लिहूनसुद्धा ते स्पेसिफाय करू शकतो आहे. ओके, जसं की 3 इथाइल 2 मिथाइल हेक्झेन सेकंड नेम अल्टरनेटिव्ह हे यूज करू शकतो. देन नेक्स्ट वन, इफ मोर दॅन 1 सबस्टिट्युएंट्स लाईक दीज आर दी मोर दॅन 1 सबस्टिट्युएंट्स एक्झाम्पल. If more than 1 substituents are present on the same carbon atoms, then that number has to be repeated. ओके, जर दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये एकापेक्षा जास्त सबस्टिट्युएंट्स आहेत आणि ते सबस्टिट्युएंट्स एकाच कार्बन ॲटमवरती असतील, जसं की कार्बन नंबर सेकंड जो आहे ह्या सेकंड कार्बन ॲटमला हा एक मिथाईलचा सबस्टिट्युएंट्स आहेत, हा एक दुसरा मिथाईलचा सबस्टिट्युएंट्स आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त 2 सबस्टिट्युएंट्स एकाच कार्बन ॲटम्सवरती असतील. अशा कंडिशन्समध्ये नेम लिहित असताना त्या सबस्टिट्युएंटचा जो नंबर आहे तो नंबर स्पेसिफाय करत असताना दोन्ही सबस्टिट्युएंट्ससाठी वेगवेगळे जे नंबर्स आहेत ते नंबर्स लिहायचे. जसं की फॉर एक्झाम्पल सिस्टीम आहे 1 2 3 4 5 6 7 हेप्टेन सिस्टीम आहे आणि ह्या हेप्टेन सिस्टीम्समध्ये नंबरिंग आपण केलेलं आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता ह्या मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स आहेत 3 आहेत, मिथाईलचे 2 आहेत आणि दोन्ही एकाच कार्बन ॲटम्सवरती आहेत. आणि त्यानंतर कार्बन नंबर 5ला इथाईल आहे, अल्फाबेटिकली इथाईल फर्स्ट, देअरफॉर 5 इथाईल आणि त्याच्यानंतर जे येणारे हे मिथाईलचे ग्रुप्स आहेत. आता ज्यावेळेस आपण मिथाईल सबस्टिट्युएंट लिस्ट करणार आहेत, लिस्ट करत असताना काय करणार आहे की जो 5 इथाईल डॅश 2 2 2 2 for 2 same substituent present on the same carbon atoms, dimethyl
हेप्टेन. दीज आर दी करेक्ट नेम ऑफ दिस मॉलिक्युल्स. ओके. पुन्हा इथे प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नेम दिलेला आहे. ह्या नेमवरून तुम्हाला करेक्ट स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. 4-ethyl-3 डायमिथाइल हेप्टेन आणि 3-आयसोब्युटाइल हेप्टेन हे 2 एक्झाम्पल्स आहेत, त्याचे स्ट्रक्चर्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत.